येऊ दे, तव कीर्तीचा ध्वजा निरंतर आकाशाच्या उंच जाऊ दे. आदरणीय दादा. डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृह याच्या उद्घाटनानिमित्त हा कार्यक्रम इथं ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, तसंच मंत्री उच्च व तंत्रशिक्षण या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा, ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे रामशेठजी ठाकूर, त्याच्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते, या परिसराचे लाडके आमदार जयंतरावजी पाटील साहेब, त्याच्याचबरोबर ज्यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केलं असे आशिषजी देशमुख साहेब, अशोकजी काकडे, संदीपजी गुगे, ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलावलं अशा आपल्या सर्वांच्याच लाडक्या माई, त्याच्याचबरोबर संगीता काकी, प्रशांत काका, सुनील भाऊ पाटील, ॲडव्होकेट NR पाटील, उपस्थित असणारे सर्वच नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, या परिसरामध्ये असणारे सर्व प्रतिष्ठित व या राज्याचं आणि देशाचं भविष्य म्हणजे आमचे सर्व युवा वर्ग, बंधू आणि भगिनींनो, आज RR आबांची जयंती. मी मनापासून आपल्या सर्वांना आबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आज जन्माष्टमी सुद्धा या दिवसाच्या, पवित्र दिवसाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. हे जर व्यासपीठ आपण सर्वांनी बघितलं तर अनेक दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर अनेक राजकारणातले मोठे मोठे खेळाडू या व्यासपीठावर बसलेले आहेत. अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत, फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडचं काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते. चंद्रकांत दादा इथे आहेत, कधी बॅटिंग करतात, कधी बॉलिंग करतात, पण मीडियम पेस बॉलर आहेत, पण बॉलिंग पण चांगली टाकत असतात. जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं, कधी ऑफ स्पिन टाकतात, कधी लेग स्पिन टाकतात, कधी गुगली टाकतात, आणि कधी कधी बॉल हातातच असतो, पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की बॉलिंग सुद्धा तिथं टाकली. अतिशय दिग्गज असे नेते या व्यासपीठावर आहे आणि या व्यासपीठावर आमच्यासारखे नौखे खेळाडू, वयाली कमी, बॅट हातात, एवढे मोठे खेळाडू आपल्याला बॉलिंग टाकतायत. जमेल तसं बॉल मारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत. नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर या पवित्र भूमीने अनेक मोठे नेते या देशाला आणि राज्याला दिले. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब, लोकशाही अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंहजी नाना पाटील, कैलासवासी राजाराम बापू, कैलासवासी नागनाथ अण्णा नायकवडी, कैलासवासी वसंतदादा पाटील, कैलासवासी पतंगरावजी कदम साहेब, कैलासवासी RR आबा, त्याच्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या परिसराचं नाव ज्यांनी पुढे नेलं आणि मनापासून या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी प्रयत्न करतात असे जयंत पाटील साहेब, त्याच्याचबरोबर या परिसरामध्ये ज्यांचं कार्यक्षेत्र होतं, जे या परिसरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या भवितव्यासाठी काम करायचे असे आपल्या सर्वांचेच लाडके ND पाटील साहेब. आपण तसं बघितलं तर या ज्या सर्व संस्था आहेत, या संस्था अतिशय महत्त्वाच्या संस्था आहेत. आपण जर बघितलं तर महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी प्रयत्न केले, लढा लढला, म्हणून बहुजन समाजातल्या मुलामुलींना शिकता आलं आणि त्यांचाच वारसा, विचाराचा वारसा जर कुणी पुढे नेला असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो नेला. आणि नंतरच्या काळामध्ये ND पाटील साहेब असतील, त्याच्याचबरोबर आमच्या माई असतील, यांनी तो विचाराचा वारसा हा पुढे नेला. ह्या ज्या संस्था आहेत, ND मामा नेहमी म्हणायचे की ह्या ज्या संस्था आहेत फक्त संस्था नसून हा एक विचार आहे आणि हा विचार जपण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची, तेच कार्य हे सर्व दिग्गज नेते आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात. ND पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय
कष्ट करणारं व्यक्तिमत्व. कर्मवीर भाऊरांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवावं शिका या योजनेच्या अंतर्गत त्यांचं शिक्षण झालं आणि त्यानंतर त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून, त्याच्यानंतर मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर म्हणून खूप चांगलं काम केलं. रयतमध्ये काम करत असताना स्वतः विविध शाळेमध्ये ते जायचे. शाळा कशी आहे, काय अडचण आहे हे समजून घ्यायचे आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्याच बरोबर आपल्या माईंच्या बद्दल बोलायचं झालं, ज्या पद्धतीने महात्मा फुलेंना जर पाठीमागे ताकद जर कुणी दिली असेल तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिली. त्याच्याच बरोबर कर्मवीर भाऊराव अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लक्ष्मीबाईंनी त्यांना ताकद दिली. त्यांचाच वारसा, विचाराचा वारसा पुढे घेऊन जात असताना आमच्या माईंनी ND पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून राजकारण, समाजकारण, शैक्षणिक संस्थेमध्ये खूप असे मोलाचं काम तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अभिमान हा आम्हा सर्वांना आहे. ND पाटील साहेबांच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं कार्य हे खूप मोठे आहे. कदाचित 18 वर्ष ते आमदार होते, मंत्री होते, त्याच्याचबरोबर शेकाप या पक्षाचे प्रमुख नेते होते आणि जेव्हा केव्हा आमदार असायचं त्यांचं भाषण जेव्हा विधिमंडळामध्ये व्हायचं तेव्हा सर्व पत्रकार, नेते, मंत्री हे सर्व आवर्जून ते भाषण ऐकण्यासाठी तिथे येत होते. कारण त्यांच्या भाषणामध्ये फक्त बोलायचं म्हणून काही मुद्दे नव्हते, त्यांच्या भाषणामध्ये अभ्यासू मुद्दे असायचे आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून या राज्याचा खऱ्या अर्थाने विकास हा झाला असता. जेव्हा केव्हा आम्ही त्यांना भेटलोय तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक नेहमी बघितलेलं आहे आणि असं म्हणलं जातं की त्यांच्या हातामध्ये एकदा एक पुस्तक आलं, सकाळी जर पुस्तक सुरू केलं तर संध्याकाळपर्यंत ते पुस्तक संपून जायचं, एवढं त्यांना वाचण्याची आवड होती. आदरणीय पवार साहेबांनी, ND पाटील साहेबांनी एकत्रित काम केलंय. कदाचित माहीच योग्य पद्धतीने सांगू शकतील, पण जेव्हा केव्हा राजकीय दृष्टिकोनातून ND पाटील साहेब बोलायचे तेव्हा बहुतांश वेळेस पवार साहेबांबद्दल त्यांनी टीकाच केली असावी, पण ती टीका करत असताना ती सकारात्मक टीका असायची. आजच्या काळासारखी खालच्या लेवलला जाऊन टीका कुणी तिथं करत नव्हतं आणि मग ते टीका करायचे. पण जेव्हा केव्हा एखादा चांगला कौटुंबिक विषय असेल, सामाजिक विषय असेल, ते दोघं एकत्रित यायचे. नेहमी ते म्हणायचे की राजकारणामध्ये आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित राहून काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो, असं ND पाटील साहेब तिथं म्हणायचे. खरं तर एक किस्सा सांगतो. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. 1980च्या काळामध्ये पुलोतचं सरकार होतं, तेव्हा ND पाटील साहेब सहकार मंत्री होते. काही कारणात ते सरकार टिकू शकलं नाही. ज्या दिवशी सरकार पडलं त्या दिवशी ND पाटील साहेबांनी जे शासकीय बंगला आहे तो तिथं सोडला. आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अनेक लोक 5-5 महिने झाले तरी बंगला सोडत नाहीत, पण तो बंगला त्यांनी सोडला. तिथून जी शासनाची गाडी होती ती सोडून दिली. स्वतः ते मुंबई सेंट्रलला गेले, तिथून बसमध्ये बसले आणि परत ते कोल्हापूरला तिथं आले. अशा विचाराचे नेते त्या काळामध्ये तिथे होते आणि यांचं आपण सर्वांनीच मार्गदर्शन आणि त्यांच्याकडे बघूनच आपली वाटचाल कशी होईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. जयंत पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा अनेक संस्था मनापासून बघत असतात. सगळ्या संस्था ह्या कोऑपरेटिव्ह मध्ये आहेत. तुम्ही जर बघितलं तर अजितदादांनी सुद्धा अधिवेशनामध्ये भाषण करत असताना जर संस्था चालवायच्या असतील तर त्या जयंत पाटील साहेबांसारख्या चालवायचं असं त्यांनी सांगितलं आहे आणि मी सुद्धा जवळून तेच तिथं बघितलेलं आहे. कोऑपरेटिव्ह कारखाना असू द्या, शिक्षण संस्था असू द्या, अतिशय
डोळ्यात तेल घालून ते चालवत असतात. कारण का त्यांचं नेहमी म्हणणं असतं, ह्या कोऑपरेटिव्ह संस्था आहेत, ह्या प्रायव्हेट संस्था आहेत, ह्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या सामान्य लोकांच्या संस्था आहेत, त्या तशाच चालवल्या पाहिजे असं त्या ठिकाणी विचार हे जयंत पाटील साहेबांनी नेहमी नेहमी तिथं मांडलेले आहेत. आराराबांचं काम हे तुम्हाला माहिती आहे. जयंत पाटील साहेब आराराबा असतील, त्याच्याच बरोबर पतंगरावजी कदम साहेब असतील, हे सर्व लोक एकत्रित या परिसराच्या विकासासाठी तिथं झटत असायचे आणि चांगलं कसं या जिल्ह्यामध्ये होईल यासाठी त्यांनी प्रयत्न तिथं केलेला आहे. सांगलीच्या बाबतीत बोलायचं झालं, या जिल्ह्यामध्ये संस्कृतीला फार महत्व दिलं जातं. खरं तर आता चंद्रकांत दादा इथं आहेत. दादा, आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात. अनेक वर्ष त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलेले आहात. जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला भेटतो, तुम्ही आमचा ऐकून घेता. एखाद्या मुलांचा नाही तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, लगेचच्या लगेच तुम्ही तिथं फोन लावता आणि ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते. तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे, समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण. पण दादा, तुम्ही सोनं आहात. पण आत्ताच्या काळामध्ये काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यामध्ये तिथं फिरत आहेत आणि खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबद्दल ते तिथं टीका करतात. त्यामुळे या बेंटेकच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने तिथं लक्षात घेतलं पाहिजे असं मला तरी तिथं वाटतं. अजितदादांच्या बाबतीत काय बोलाय, शब्दाला पक्के. विद्याप्रतिष्ठान ही जी संस्था आहे आदरणीय पवार साहेबांनी सुरू केली, पण नंतरच्या काळामध्ये अजितदादांनी त्या संस्थेमध्ये लक्ष देऊन ती संस्था सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालवली आहे. पुणे बँक, कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ती या देशातली उत्कृष्ट अशी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक ही दादांच्या मार्गदर्शनाखाली तिथं चालत असते. त्याच्याच बरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही चांगली संस्था आहे, ती चांगल्या पद्धतीने तिथं चालवत असतात. जसं माईंनी मगाशी सांगितलं, जे खरे ते खरे आणि हा माझा स्वभाव, जे चांगले ते चांगले, जे वाईट आहे वाईट, हे इथं बोलून दाखवायचा मी प्रयत्न करतो. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मला फक्त एवढंच सांगायचंय, जेव्हा केव्हा माई सांगतात की आपल्याला हे करायचंय, कारण माईंची तळमळ ही आम्हा सगळ्यांना माहिती आहे. माई प्रामाणिकपणे संस्थेसाठी प्रयत्न करत असतात. ज्याला केला विनंती करता येईल ते विनंती करत असतात. मगाशी माईंनी सांगितलं की ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकरात लवकर बांधायची आहे. माई, माझा 40वा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे. मी खूप मोठा नाही, पण एक तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं एक सेवा म्हणून 40 लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे, फक्त सेवा म्हणून. जेव्हा तुम्ही कारण तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता, म्हणजे तुम्ही घरचा विचार करत नाही, एनडी मामांनी विचार तिथं केला नाही, प्रशांत काका करत नाहीत, संगीता काकी करत नाहीत. तुमचं फक्त एकच मनामध्ये असतं, इथं या भागामध्ये असणाऱ्या या गरीब कुटुंबातून सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना चांगली संधी द्यावी. म्हणून कदाचित या भागातलं पहिलं लॉ कॉलेज जर कोण काढत असेल तर ही संस्था आपली तिथं काढत आहे. आणि त्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मी मदत करत आहोत आणि एक सेवा म्हणून तिथं समजावं. आता माझ्यानंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषण आहेत. मी तर साधा कार्यकर्ता आहे, मी लहान माणूस आहे, आत्ताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो. माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय, 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही? हात वर करून सांगा. आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही, पण मला बोलण्याची संधी मिळाली. जे जे मनात होतं ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवलं. पण ही जी संस्था आहे खऱ्या अर्थाने हिरा आहे, आणि या संस्थेना जे जे कुणी, ठाकूर साहेब तर नेहमी नेहमी प्रयत्न करतात. 110 कोटीपेक्षा जास्त रुपयाची सेवा ठाकूर साहेबांनी या रयत संस्थेसाठी दिलेली, आणि आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 1 कोटीचा निधी या संस्थेसाठी म्हणजे तुमच्या भवितव्यासाठी त्यांनी तिथं दिलेला आहे. आणि याच्या नंतरचे नेते सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत या संस्थेला देतील असा विश्वास इथं व्यक्त करतो. आणि असंच सुंदर काम या संस्थेच्या माध्यमातून चालत राहावं, आणि त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जिथं कुठं जमेल तिथं सेवा देता यावी असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, माझा आदर तिथं इथं केला, माझा सत्कार इथं केला, त्यासाठी मी मनापासून माईंचे सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रयत. धन्यवाद आमदार दादा. दादांच्या मनोगतानंतर स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार, कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच
आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रीयुत जयेंद्रजी पाटील साहेब. राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीयुत अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीयुत चंद्रकांत दादा, ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन व्यासपीठावरील सर्व दिग्गज आणि आपण सर्व